कुठलाही प्रशासकीय अधिकारी आपले निवेदन हा वरिष्ठ पातळीवर नव्हे ते आपल्याला जी आपली मागणी आहे उरून ईश्वरपूर असं नाव करावं अशा पद्धतीचं निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि त्याचं समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे, लोकभावना आहे असं पत्र ते देतील। मुळात ठराव हा आपला जो गेलेला आहे त्याचा तहसीलदार साहेबांना दिलं पत्र, तहसीलदार साहेबांच्या मार्फत ते पत्र जात असतं, त्यांची फक्त त्याला एनओसी घेत असतं आणि तसंच ते प्रोड्यूस झालेलं आहे। आता याच्या इष्टीत आज जायला नको, आज आपल्या भावना वेगळ्या आहेत। उरून ईश्वरपूर होईपर्यंत आपला लढा अव्याहतपणे चालू राहील आणि आपण सगळे उरणवासीय म्हणून एकत्र राहू, यात कुठलाही पक्षीय मतभेद कुणी आणू नका, कुठलंही राजकारण आणू नका आणि उद्या 24 तासाच्या आत बापू यांनी आपल्या भावना शासनाला कळवाव्यात आणि ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ आपण घेऊ। एक 5 लोक आपण किंवा 6 लोक जी नावं तुम्ही मला द्या त्याच्या पद्धतीने त्यांची अपॉइंटमेंट घेऊ, आपल्या भावना त्यांनाही लेखी स्वरूपात कळवू आणि तिथे भेटून येऊ। आपण माझं मत आहे दादा असं की ठीक आहे त्यांना आपण वेळ देऊ, पण लोकमान्य टिळक 1 ऑगस्टला जयंती आहे त्यांची, तर त्या दिवशी त्यांना तोपर्यंत ठराव नाही पाठवला तर माझं म्हणणं आहे पोलीस पाटलांच्या भावकीपासून प्रत्येक दिवस नाही, एक दिवस साखळी उपोषण करू, पोलीस पाटलांच्या भावकीपासून सुरुवात करू, प्रत्येक भावकीनं तहसील कार्यालयाच्या पुढे 1 दिवसाचं साखळी उपोषण करायचे 1 ऑगस्ट दिनांक 23/7/2025 रोजी उरण ईश्वरपूर येथील सर्वसामान्य नागरिक व सर्वपक्षीय या ठिकाणी उरणवासीय लोक एकत्र जमून या ठिकाणी तहसीलदार व मुख्याधिकाऱ्याला एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाचा आशय असा आहे की पूर्वीपासून उरण हे गाव हे उरणावती मंदिरापासून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे आणि मुळात एक उरण छोटं गाव होतं की जे शिवाजी चौक, साधारण संबाप्पाचं देवालय, साधारण इथं विद्यामंदिरचा परिसर सुद्धा नाही, त्याच्या अलीकडचा तानाजी चौक, उदय चौक या एवढंच उरण मर्यादित होतं आणि त्याच्यानंतर हे पाठीमागून इस्लामपूर गाव पडलं झालेलं आहे आणि त्याचं आता ईश्वरपूर हे नामांतर विधिमंडळानं परवा केलेलं आहे। त्याबद्दल या सर्व विधिमंडळाचं मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या सर्व मंत्रिमंडळ व सर्व आमदारांचं या ठिकाणी आपण अभिनंदन सुरुवातीला केलं पाहिजे। पण जे शहराचा अविभाज्य घटक आहे उरण हे नाव त्यातून वगळलेलं आहे, त्यासाठी सर्व उरण ग्रामस्थांच्या वतीनं आज तहसीलदार असतील किंवा मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिलेलं आहे। उरण ईश्वरपूर असा उल्लेख करावा व अशीच शासन दरबारी नोंद घालावी। उरणाचा हा इतिहास इस्लामपूरपेक्षा अगोदर उरण हे महसुली विभाग आहे, त्याच्या नोंदी शिवकालीन नोंदी सापडत आहेत। उरण ईश्वरपूर हे नामकरण करावं यासाठी सर्व उरणकर ग्रामस्थ मोठ्या लढ्याच्या माध्यमातून याला सामोरं जातात। याच्यामध्ये उरणावती देवी होती पहिली, त्या उरणावती देवीच्या नावावरून उरण हे नाव पडलेलं आहे आणि हे महाराजांच्या इतिहासामध्ये सगळं आहे। महाराज इथून आले, त्या देवीला तिथून नमस्कार घालून महाराजकडे पन्हाळ घालायला गेले असं त्याचा उल्लेख आहे। त्यामुळे उरण ईश्वरपूर असं ईश्वरपूर नाव हे झालंच पाहिजे, आमचं एवढंच आहे।